नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी आहो आणि विशेष करून मी सांगू इच्छितो की मी मध्यवर्ती बसस्थानकावर आहो आणि बसस्थानकावर वरून जे आहे मी लोकसभेसंदर्भात आम्ही प्रतिक्रिया लोकांच्या घेत राहतो. फेरफटका कुणाला बसेल झटका, हवा कुणाची, तर हेच जाणून घेण्यासाठी WH न्यूज टीम जी आहे संभाजीनगरमध्ये आलेली आहे. पण बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे संभाजीनगरचं बस स्थानक आहे आणि या ठिकाणी नेमकं हवा कुणाची आहे ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संभाजीनगरमध्ये जे आहे शिवसेना म्हणजे पूर्वीची एक शिवसेना म्हटलं आता दोन शिवसेना झाल्याच्या नंतर त्या या ठिकाणी आमने सामने आहे आणि MIMची इम्तियाज जलील जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये आहे. दुसऱ्यांदा त्याचप्रमाणे जे आहे वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान सुद्धा आहे आणि तसेच जे अपक्ष जे उमेदवार आहे हर्षवर्धन जे जाधव आहेत ते सुद्धा या मैदानात आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी जो आहे तो चंद्रकांत खैरे यांचा जो आहे गेम चुकवला होता. पण मात्र याही वर्षी चंद्रकांत खैरे मैदानात आहे आणि शिंदे गटाचे जे आहेत संदीपान भुमरे आहेत. एकंदरीतच या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ती लढत जी आहे चौरंगी लढत अशी दिसते आहे. पण मात्र संभाजीनगर लोकसभामध्ये हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. बसस्थानकावर आलेले काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया. आता मी संभाजीनगरच्या बसस्थानकावर आहो. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत इथले प्रवासी सुद्धा आहे. काय सांगाल, 13 मेला संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक आहे, कुणाची हवा आहे? आता आम्ही तर पिशोरला राहतो. पिशोर नाही, पिशोर मतदारसंघ कोणता आहे? मतदारसंघ औरंगाबाद आहे. औरंगाबाद तेच चालते ना. हा, बोला ना बोला. औरंगाबाद मतदारसंघ तुमचा आहे ना? काय म्हणते इकडे माहोल कोणाचा वाटतं? इथे दोनच आहे माहोल. अच्छा, कोणाचा? ते खैरे साहेब आणि इम्तियाज जलील साहेब. अच्छा, खैरे साहेब आणि इम्तियाज जलील. हा, दोघांची हवा आहे. आणि बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी तितकं नाही माहित आपल्याला. आणि एक उमेदवार हर्षवर्धन जे जाधव आहे त्यांचा कन्नड तालुका गंगापूर तालुका वैजापूर मध्ये आहे त्यांचं. मागच्या वेळेस हा, कन्नड तालुक्यामध्ये जास्त आहे त्यांचं जोर. हा, मागच्या वेळेस जे आहे शिवसेनेचा जे चंद्रकांत खैरेचा गेम त्यांनी चुकवला होता, कारण मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं होतं. हा, ते आता मराठाला बी मराठा समाज मुस्लिम समाजाने त्यांना प्रत्येक समाजाला दिले. त्यांचं काम बी चांगलं होतं. इथले जे खासदार त्यांची आमदारकी होती ना. 2 टर्म. हा, आमदारकी होती. इथले इम्तियाज जलील जे खासदार होते यांचे म्हणजे काय विकासाचे काम काय आहे? आता देहात मध्ये समजा गावखेड्यामध्ये जास्त नाही पण शहरामध्ये जास्त विकास त्यांचं. आणि त्यांनी मोठे काम जसं इंटरनॅशनल लोकसभेमध्ये प्रश्न विचारतात ना, ते धनगर समाजासाठी आरक्षण, मुस्लिम समाजासाठी सगळ्यासाठी चांगले ते. मामा या तुम्ही पण या ना. त्यांनी त्यांचं काही नाही. तुमचा कल कोणीकडे आहे मग? आता मी कसं काय सांगू शकतो. तरी पण म्हणजे लढत इम्तियाज जलील आणि चंद्रकांत दोघांमध्ये लढत आहे. नक्की. मामा तुम्ही काय सांगाल? तुमचं मतदान आहे ना? बोलली तुमचं मतदान असेलच ना? डाल दिया पण मतदान डाल दिया क्या? कहाँ पे डाल दिया? ऊपर वाले को. अरे ऐसा कैसा कर रहे हैं? ये तो चुनाव का अधिकार है ना, दिया है ये तो ये सबने वो अपना बजाना चाहिए नाही का? हो, प्रत्येकाला अधिकार आहे ते द्यायलाच पाहिजे. हा, तुम्ही कोणालाही द्या. हा, कोणाला पण मतदान करा. हा, मतदान करा. कोणाला कोणत्याही पार्टीला द्या, जे पसंत त्याला द्या, पण मतदान करायला पाहिजे. हा, खूप मोठा महत्वाचा एक अधिकार आपल्याला मिळालेला आहे, त्याचा उपयोग करा. तेच ना, चांगल्यासाठी. महागाईचे वगैरे मुद्दे का विकासाचे मुद्दे? नाही, महागाई तर फार आहे. महागाई जास्त आहे फार. बेरोजगारी, महागाई, लोकांना हाताला काम नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाची लई बोंबाबोंब आहे जास्त करून. नक्की त्याने मी नागपूरहून आलो आहे. हे सगळं लोकसभेचं जे आहे त्या संदर्भात लोकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी असं नेत्यांच्या वगैरे आम्ही घेतल्या सर्व मतदारांच्या. नक्कीच जे मुद्दे आहे ते महागाईचे आहे, शिक्षणाचे मुद्दे या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे, बेरोजगारीची.
शेतकऱ्यांना सुद्धा भाव नाही. एमआरपी शेतकऱ्याला लुटायचं काम आहे. 1400 1450ला बॅग आहे. 320 रुपयाला युरियाची गोणी आहे आणि शेतकरी म्हणजे हवाल दिलंच आहे. 266 किंमत आहे म्हणतात, 320 ला देत्या. आणि ह्या समस्या आहे. थोडं आणखी काही प्रवासी इकडे जाताना दिसते. आजीबाई थोडी दिसत आहे. आजीबाई 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 कुठे चालल्या? बोला थोडं, कुठे चालल्या? काय बोलता काय बोलता म्हणजे कुठे चालल्या? कुठे तुम्ही? चालल्या गावाला. कुठल्या गावाला चालल्या? बाकरवाडी. बाकरवाडी. मतदान कधीच आहे माहित आहे का? काही माहिती नाही. माहिती नाही. कधीच आहे. तुम्हाला माहित नाही? आता गावाला होते मी, इकडे 2-4 वाजा ना. 13 तारखेला मतदान आहे ना. मग आता मतदान करायला जायचं नाही का तुम्हाला? मग ते चाललंय तो त्यासाठीच. कोण उभा आहे तुम्हाला माहित आहे का इथे औरंगाबादला? औरंगाबादला आहे का? कोण आहे उभे? कोण आहे माहित आहे का? काही माहिती नाही आपल्याला. गावठी माणसाला माहिती राहतं का? गावागावात फिरतात ना लोक, सांगतात ना कोण आहे म्हणून. काही गावागावात आले नाहीत का? तेच आहे ना. नाही आले. कोणाला मतदान करणार? करू आता जे आपल्याला जे पटलं ते. आम्ही पाण्यासाठी मरू राहिला. पाणी नाही का गावामध्ये? कशाच पाणी आलं? नाही. महिना पाणी नाही आम्हाला. पाणी दिलं तर करू, नाही तर मला तसंच. पाणी नाही दिलं तुमच्या गावात? पाणी नाही नाही. कुठलं गाव आहे तुमचं? कळवूट काढतो पाणी पितो आम्ही विहिरीचं. विहिरीचं पाणी पितो अजून? हा. आणखी काय काय समस्या आहे गावामध्ये? पाण्याचं ताप आहे आमचं, दुसरं काही नाही. समस्या काय काय? पाणीच आहे का मेन? पाण्याचं. नाराज आहे तुम्ही सरकारवर? मग नाराज नाही ते. मग म्हातार माणसाला पाणी येत नाही. या मावशी इकडे, तुम्ही पण या. आम्ही सरकारवर नाराज आहे. सरकारनं आमचं काही पण करायचं. आम्हाला पगारी नाही, घरकुल नाही. मग अरे मोदीजींनी सांगितलं होतं का सगळ्यांना घर देणार आहे म्हणून? कधी काय नाही दिलं अजून मला. हो नाही. मी लाडसांगी औरंगपूरची. मी पडूळ. कुठले आहे तुम्ही? लाडसांगी औरंगपूर पडूळ. हा. हे सरकारनं आम्हाला काही केलं पगार हे केलं, आम्ही मत करू. 13 तारखेला मतदान आहे. मग करू मग सरकारलाच. पण आमची व्यवस्था करा ते मी. कोणाला करणार आहे इथं मग औरंगाबाद? आम्ही आता देऊ आमचे करीन त्यालाच करू आम्ही मतदान. हा तो आपल्या समस्या सोडेल त्याला. हा. हो त्यालाच करू आम्ही. आमचं हेच म्हणणं आहे का आमची तुम्ही हे करा, आम्ही तुमचं करतो. हा. मग मावशी कदर नाही करत आपली. कधीच आता आपल्याला 13 तारखेला द्यायचं आहे ना. मग आता आपल्या हाती आहे ना. 13 तारखेला करायचं आहे ना आपल्याला. देतो आपण. हा असं नाही का आपण कोणाचा पैसा 5 पैसे घेत नाही. आपलं मत कोणाला फुकट हे करू नये. पैसा घेऊन मत करू नये कोणाला बी. पण इथे कोण कोण आहे उभे? कोण कोण आहे तुम्हाला माहित आहे? आता आम्हाला ते माहित नाही एवढं आमच्या गावाला. आता हा आता गंज आमच्या गावाला ते हे आला काळे आला आणि ते रावसाहेब दानवेने आला. हा ठीक आहे. तुम्ही तिकडले म्हटलं जालना मतदारसंघातले आहेत. औरंगाबाद मधलीच मी बी. हा औरंगाबाद मधलीच मी बी. जालना नाही. हो. आणखी यांच्या समस्या आहे आपण बघू शकता. यांना संजय गांधी निराधारचं सुद्धा अजूनपर्यंत काही मिळालं नाही आहे आणि घरकुल नाही आहे. माझा नवरा मेला, 1 एकर फक्त शेती आहे. पोरं काही पाहत नाही घेत नाही. पण येणे आम्ही करायला पाहिजे ना. 2दा फायली गेल्या, 2दा फायली वापस आल्या. हा घरकुलचे बी एवढे मोठे कागद आहे अजून, ते पण माझ्या घरात पडेल, ते पण दिले नाही. हा म्हणजे खूप महत्वाची समस्या आहे बघा. त्यांना एकीकडे सरकार दावा करतो की सगळ्यांना आम्ही 2022 पर्यंत घर देऊ, पण आता ही जी आजी आहे हिने सांगितलं आहे की मला एक घरकुल नाही आहे, म्हणून ती खूप म्हणजे नाराज दिसलेली आहे आणि ते प्रवासी आहे. आपण बघू शकता या ठिकाणी. आणखीनही काही लोकांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ही पोरगी आहे थोडं, ही सावलीमध्ये आहे थोडी बेटा. कुठे चालली तू? थोडं बोल ना. कुठे चालली? बोल ना. चिखलीला राजूर. म्हणजे तू इथली नाही का? नाही कुठली आहे? इथली तर मी कन्नडची. कन्नडची. आपण मतदान आहे का तुझं? नाही. मतदान नाही. अंडर 18. काय वाटते तुला युवकांसाठी काही सरकारने केलं आहे का काही? मला काहीच नाही वाटत. नाही. चला तिला माहित नाही राजकारणातलं सरकारने केलं काय नाही म्हणून. पण एकंदरीतच जे आहे इथे लोकांच्या समस्या आहे. इथे आता आपण बोललो पाण्याची समस्या, त्यांनी महत्वाची समस्या सांगितलेली आहे. आम्ही सध्या तुम्हाला जे आहे हे जे ग्राउंड रिपोर्ट आहे संभाजीनगरच्या बसस्थानकावरून आम्ही तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही संभाजीनगरचं हे बसस्थानक आहे आणि या ठिकाणवर प्रवासी आलेले आहे. विशेष करून जे आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक मतदारसंघातलं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकावर येणाऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे
ते घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण इथे मतदार येतात आणि आपल्या प्रतिक्रिया देतात, त्याच आम्हाला आवश्यक आहे. नंतरही आपण बघू या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहे आणि युवकांच्या प्रतिक्रिया घेणं फार महत्वाचं असतं. कारण 13 मेला जे निवडणूक होणार आहे, नेमकी हवा कुणाची आहे त्यांच्याकडून विचारून घेऊ. ते 13 मेला निवडणूक होणार आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभेची. काय माहोल राहील इकडे? माहौल तो अभी देखा जाए तो सब जगह सभा चालू है। किसकी? अभी ज्यादातर तो इम्तियाज जलील साहब की सभा चालू है। जलील साहब हाँ। के खासदार भी रहे हैं। खासदार भी रहे हैं। कैसा रहा काम उनका 5 साल में? 5 साल में काम तो बहुत जबरदस्त करे उन्होंने, रोड वगैरह का, नल का, और जो डेवलपमेंट होगा, पानी टाकी डेवलपमेंट काफी तरीके से बहुत सारा अच्छा करे उन्होंने डेवलपमेंट। शिक्षा क्षेत्र में? शिक्षा क्षेत्र में तो बहुत बेहतरीन काम करे। या ना इकडे. शिक्षा क्षेत्र में तो बहुत अच्छा काम करे उन्होंने। यहाँ पर क्या उम्मीदवार कौन कौन है यहाँ पे? उम्मीदवार अफसर खान है, बुमरे साहब है, खान कौन सी पार्टी से? वंचित बहुजन आघाड़ी से अफसर खान. अफसर खान विरोधी पक्ष नेता थे ना। खान वंचित बहुजन आघाड़ी से, वो भी मुस्लिम कैंडिडेट है, फिर इम्तियाज जलील भाई भी है, तो ऐसे में कुछ मुस्लिम वोटों का बंटवारा नहीं होगा? बिल्कुल होएगा, वो तो खड़े हैं इसलिए। मगर एक एकता बताना इम्तियाज जलील साहब को जीतने के लिए पब्लिक की डिमांड पे फिर से एक बार इम्तियाज जलील साहब। अब पब्लिक को सपोर्ट करना चाहिए। जो इम्तियाज जलील साहब ने औरंगाबाद के लिए करा है, अब पब्लिक का काम है वापस से उनके लिए जीत के लेके आना यहाँ पर चाहिए। टक्कर किसके रहेंगे? टक्कर चुनाव में आमने सामने कौन है दोनों? इम्तियाज जलील साहब तो जीतेंगे। नहीं, उनके टक्कर उनके टक्कर में तो रहेंगे खैरे साहब रहेंगे, जलील साहब आएंगे और दूसरा चंद्रकांत खैरे। अच्छा, ये दोनों में टसल रहेंगे। बाकी जितने भी है ये सिर्फ वोट फोड़ने के लिए, वोट खा के जो है तो वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार नहीं मुश्किल है। आएगा मगर इतना नहीं, आने के चांसेस नहीं। रेस में सिर्फ 2 जने दौड़ेंगे, एक तो इम्तियाज जलील साहब दौड़ेंगे और दूसरा अगर दौड़ेंगे तो चंद्रकांत खैरे। ये दोनों में रेस रहेंगी। अब देखना ये है कि शिंदे की शिवसेना से भी संदीपान भुमरे हैं। उनके इधर कोई मार्केट ही नहीं, कभी हमने आज तक उनको देखे ही नहीं कि उनका चेहरा कैसा है। चेहरा देख के वोट डालेंगे कि भाई ये चेहरा हमेशा अपने ध्यान में है कि नहीं यार काम का आदमी। ये तो हमारे कुछ खैरे साहब को जानते हैं, इम्तियाज जलील को जानते हैं, ऐसे लोगों को देंगे। उनको कौन देंगे साहब? इनको तो ये बात पक्की होगी कि ये दोनों में रेस रहेंगी। ये अपना जो निर्दलीय जो है वो हर्षवर्धन यादव भी है, क्योंकि पिछले बार में तगड़ा वोटिंग उन्होंने लिया था, है ना? ग्रामीण से लेते जी, सिटी से नहीं जाते। ग्रामीण से। उनका कैसा रहेंगे इस बार? नहीं उनका तो नहीं, उनको वो तो इम्तियाज जलील साहब को कैसा है, बहुत क्लोज ही है वो तो। क्या इम्तियाज जलील इम्तियाज जलील के कॉलेज है क्या? हाँ श्योर है इम्तियाज जलील साहब। उनका फायदा इम्तियाज जलील साहब को हो सकता है। जो तो इम्तियाज जलील साहब ने काम वैसे करे रहे, हाँ। जैसा रोड वगैरह को हो गया, जिसको मतलब और संसद में आवाज भी उठाए उन्होंने पब्लिक के लिए। संसद में है ना काफी तरीके से आवाज उठाए उन्होंने। और जो भी गरीबों के मसले थे, जैसा बैंक का हो गया, सारे गरीबों के बैंक ने पैसे एकदम डुबा दी थी, तो उसके पैसे निकाल के दिए। ऐसा कोई समाज का एक तरफा देखा जाए तो ऐसा मुस्लिम समाज के पैसे नहीं थे उसमें, हर समाज के पैसे थे उसके अंदर, तो पैसे भी निकाल के दिए इम्तियाज जलील साहब ने। काफी तरीके से देखा जाए तो इम्तियाज जलील साहब ने बहुत सारे लोगों के लिए, पब्लिक के लिए, आवाम के लिए लड़े और सबको एकजुट करके फिर वापस चुनाव के लिए खड़े रहे। पिछले 2019 में जो जीतने का जो ये था बहुत कम था मार्जिन, क्योंकि 5000 वोटिंग से इम्तियाज जलील चुनकर आए थे। इस बार क्या लगता है? इस बार तो बहुत ऑटो से जीत कर आएंगे वो, क्योंकि हर समाज का आदमी उनको वोट डालने वाला है। क्या इम्तियाज जलील साहब को, क्योंकि अब चाहने वाले उनके और डबल टिबल हो गए। या पहले तो कम थे, अब तो ज्यादा हो गए। वंचित बहुजन आघाड़ी के जो अफसर खान है उनका कोई असर गिरे ये तो इतना तो वो नहीं है, मगर ज्यादा हवा तो बोले तो इम्तियाज जलील साहब चलेंगे बस। पिछले चुनाव में जो है वंचित बहुजन आघाड़ी की समर्थन था इम्तियाज जलील भाई को, है ना? तो इस बार जो है समर्थन नहीं है। ऐसे में जो दलित वोट है तो कुछ कम नहीं होंगे इम्तियाज भाई के? सर वो दलित वोट के लिए, दलित ने अभी क्या किया हमारे संगात, हमारे उसके अंदर था क्या, गढ़ में था, तो आगे लातूर तुम्हारा वो लोग अकोला, वहाँ पे सीट किसके वजह से आई? तुम्हारी जितनी भी है तो बहुजन की, ये यूती थी। अभी तुम यूती फोड़ के अभी ये जो काम कर रहे हैं ये गलत कर रहे हैं, और इससे कुछ होने वाला नहीं है। जो भी होगा
पतंगी चाहेगा, कहीं भी शोर मचा लो और कहीं भी बता दो, ये पतंगी चाहेगा। ये अभी तक यहाँ पे देखो हमारे बस स्टैंड के रास्ते बराबर नहीं है। ये कौन है यहाँ पे? अभी तक कोई करना था ना हमारे बस स्टैंड का। देखो कचरा इधर कितना पड़ा है, क्या पड़ा है। ये जो इम्तियाज भाई तो भी यहाँ पे आके थोड़ा बहुत देख के चले जाते। या तो दूसरा कोई पार्टी का तो कोई आता ही नहीं। अभी इलेक्शन के अंदर आपको सबको ये लग रहा है ये आएंगे वो आएंगे, ऐसा कैसे आएंगे? जो काम कर रहा है वही आएगा ना। तुम्हारे घर में अभी भी पानी देखो कैसा आ रहा है। अच्छा, हाँ समस्या है पानी की यहाँ पर? अरे समस्या है बोले तो अब ये करा किसने? ये लॉन्च किसने करा? ये इम्तियाज सर ने। अभी यहाँ पे 500 बेड का क्रांति चौक पे जो हॉस्पिटल बन रहा है, हाँ वो किसके बदौलत बन रहा है? किसके बदौलत बन रहा है? कोई है तुम्हारा कोई खासदार आमदार? कोई नहीं, वो इम्तियाज भाई की वजह से बन रहा है और वही काम अच्छा कर रहे हैं। आप देख लो और किसी को भी बता दो कौन है क्या है, और किसी से भी पूछ लो आप कौन है बम को, कौन है सिलेंडर फिलेंडर, ये वो सब ये फालतू बात है। हाँ मोदी सरकार के टाइम पे क्या था ये अभी सिलेंडर का भाव और अभी का भाव? अभी भी देखो पेट्रोल का भाव देखो। मोदी इतना कहता था कि ये 60-65 रुपए, कांग्रेस के टाइम पे 60-65 हुआ नहीं। ये जब से यहाँ पे आया तो 125 120 ये कहा ये अभी तुम्हारा इलेक्शन आया तो तुम महंगाई है। हाँ तो दो ये करने वाले, ये तो तुम बोल रहे थे ना बहुत कि अब झूठ तो वो आप बोल रहे हैं और लोगों को बोल रहे हैं आप झूठ बोल रहे हैं। और हिंदू मुस्लिम के आपको जो लड़ रहे हैं वो इलेक्शन, वो देख लो छून के छोर इम्तियाज भाई चाहेंगे। तो संभाजी नगर में ऐसा कुछ नहीं है। संभाजी नगर में सर औरंगाबाद है सर जी। ये औरंगाबाद के लिए इम्तियाज सर ने आवाज उठाए क्योंकि देखो यहाँ पे इतिहास में लिखे हुए है। नामकरण हो गया ना अभी? नहीं तो नामकरण हाईकोर्ट में अभी चालू है ना, अभी हुआ नहीं, आपका कुछ नहीं हुआ है। ये आपने आपकी मर्जी, आपकी सामने सरकार देखे वोट तो सब हमको वही लगा है, आपकी सरकार है तो आपने क्या किया? वो नाम डाला है। अभी सरकार में हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट का फैसला आ गया, तुमने डाल दिया है सिर्फ, बाकी सब जगह बताओ ना। नहीं होता है सर ये सब बोलने वाली पतंग 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 शोर है। मैं तो ये बोलूंगा नामकरण के बारे में, अपना आधार कार्ड निकाल के देख लो, उस पे अगर संभाजी नगर होगा तो हम लोग संभाजी नगर बोलेंगे। आपका जो आइडेंटिटी है उसके ऊपर है औरंगाबाद खुला लिखे हुआ है। मेरे पास जो आइडेंटिटी है उसके ऊपर औरंगाबाद लिखे हुआ है। ये जो है ये संभाजी नगर। पतंग जब उड़ता है ना सर तो आसमान में उड़ता है, उसको किसी की जरूरत नहीं होती। समझ रहे हैं वाले भाई है। नहीं तो आप आग जलाएंगे, ये जलाएंगे, वो जलाएंगे भाई है ना। क्या पोजीशन है ऑटो वाले? सारे ऑटो आप लोग भी ऑटो वाले ही है। क्या ये जो अभी पेट्रोल अभी खैरे साहब ने कभी यहाँ पे 10 साल में आए क्या इधर? देखो हमारे बस स्टैंड की हालत क्या है। बस स्टैंड की हमारे पानी पीने को बरोबर नहीं हमारे बस स्टैंड में। हालत खराब दिख रहे हैं। हाँ देखो ना, आप चेक करो ना, आप इतने बड़े बड़े लीडर है, पानी गरीब को यहाँ पे पानी का है बस स्टैंड में? बताओ 15 रुपए का पानी लेके पीना पड़ता है सर। यहाँ पे पानी की कीमत तो 5 रुपए में बोतल मिलती है, लेकिन हमारे बस स्टैंड में 15 रुपए में मिलती है। अब इसका कोई तुम लगाओ, दिमाग लगाओ, कौन है? तुम इतनी बड़ी सरकार चला रहे बस स्टैंड का, देखो ये तुम गरीब लोगों का बस पैसा बस हड़प करने के GST लगाए, ये लगाए, है ना। ये इम्तियाज सर जो काम कर रहे हैं वो सही कर रहे हैं और जीत के भी वही आएंगे। देखने की जरूरत नहीं, हम सोते रहेंगे, आप टिकट फटाके उधर बढ़ते रहेंगे, फटते रहेंगे, अब इधर उधर बाहर भी नहीं आएंगे, उड़ाते रहेंगे, हम बाहर भी नहीं आएंगे, हम तो सिर्फ पतंग उड़ाते रहेंगे। पटाखे चाहे तुम क्या उड़ाएंगे? बस नेता वही काम करे जो ही एक ही काम, बस इम्तियाज जलील का काम। क्या बात आप ये बस हाँ एक ही काम चलेगा, बस इम्तियाज जलील ही चलेगा। खैरे साहब अभी बुमरे साहब इनका काम खत्म, जितने भी बस काम होगा तो जितने ही पढ़े लिखे नेता है, देखो कभी उसने ने कहीं आवाम के वास्ते में आवाज उड़ाई क्या? कहीं गरीबों के वास्ते में तुम बताओ क्या किया है? चलो चलो बताओ, कहाँ है? फुटपाथ पे गई, बहुत सारी योजनाएं लाई है बोलते हैं ना। वो भाई वो लोगों की वास्ते में हो जाती। योजना लाना जरूरी नहीं है, उसका रीजन क्या है, फायदा क्या है? योजना तो मैं भी बना लूंगा, मैं बोलूंगा अब ये योजना है, उससे पब्लिक का फायदा क्या है? 3 तलाक का भी कानून लाया। फायदा नहीं है, वो फायदा नहीं है। वो तो इस्लाम से देखा जाए तो 3 तलाक शरीयत के हिसाब से हम लोगों में सही है। वो कायदा बदल रहे आप, शरीयत को नहीं बदल सकते आप, कानून बदल सकते, शरीयत नहीं बदल सकते। 370 कलम भी हटाइए। वो 370 की बात नहीं है, कानून बदल सकते, वही बता रहा ना मैं आपको, कानून बदल सकते मगर शरीयत नहीं बदल सकते। शरीयत अलग चीज हो जाती है और कानून अलग चीज हो जाती है। तो कानून पे चलता है ना, ये कानून पे भी चलता है और हम लोग शरीयत के हिसाब से भी चलते हैं। कानून पे चलता है सर, नहीं कानून पे नहीं, ये संविधान पे चलता है देश सर। हो ना, वही कानून। हाँ संविधान को जो आप लोग तो मानते हैं ना संविधान को। संविधान तो मानना जरूरी है ना, बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान बनाया ना। हाँ सर, उसको तो मानना है। वो देश के राजा आदमी वो नहीं होते तो यहाँ पे क्या होता मालूम क्या? और ये युवती जो अभी हमारे से थोड़े बहुजन, वो कहीं भी नहीं लगेंगे और कहीं भी दिखेंगे भी नहीं, वो इधर उधर जो है ना कहीं भी नहीं मिलेगा ये क्योंकि सबके बस की बात नहीं है।
खड़े हो जाना। बाला साहेब अम्बेडकर है उनके पीछे। अरे रहने दो ना सर, लेकिन जो खड़ा है उसको लिखने पढ़ने की भी सब आवश्यकता दावा लगता कर रहे हैं कि यहाँ से वंचित की सीट है। अरे सर वो आगे ही तो जो बोलो शरद लग जाएंगे तुम्हारा और हमारा। मुस्लिमों का कॉम्बिनेशन बनेगा बोलते और चुन वंचित किया आएंगे। नहीं आएंगे ना सर, हमारे संघात में बहुत सारे। घोड़ा मैदान सामने, हाँ घोड़ा मैदान सामने है, वही जंगल वही शेर। हाँ। देख लेना, उड़ेंगी तो सिर्फ पतंग। चलो उड़ेंगी तो सिर्फ पतंग ही उड़ेंगी, ऐसा ही कहना जो है यहाँ के औरंगाबाद लोकसभा सीट के लिए जो चुनाव हो रहा है उन युवकों का भी कहना है। और यहाँ पर समस्या है, पानी की समस्या यहाँ पर लगातार है, लेकिन जो 5 साल में जो काम किया है यहाँ के सांसद इम्तियाज जलील ने, उसके ऊपर में लोग खुश दिखाई दे रहे हैं। और पता ही चलेगा अभी 4 जून को तो आखिर में पता चलेगा कि आखिर में जो है यहाँ का जो सांसद है कौन बनता है। तब तक के लिए आप देखते रहिए WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें। नमस्कार, धन्यवाद।